असल्या कोणाचे गर्ह्य आचरण, करावे सन्मुख तयाचे प्रबोधन, कीव जाणून तयाची निंदा कधीही करू नये, हे तो प्रत्येक जाणे स्वये. परीन वृत्ती जै दाबिली जाये, तीना समाये पोटात, तेथून मग येई कंठी, कंठातून जिव्हेचे तटी, तेथून हळूहळू ओठी, सुख संतुष्टी प्रवाहे. नाही दुजा निंदका परी, त्रिभुवनातही कोणी उपकारी, निंदा जयाची तयाचे करी, परोपरी कल्याण. मळ काढिती कोणी रिठ्याने, कोणी साबणादिकी साधने, कोणी शुद्ध निर्मल जीवने, निंदक जिव्हेने काढिती. स्वीय मानसिक अधोगती, परोपकारार्थ जे साहती, अवर्णनीयती महदुपकृती, निंदक निश्चिती अतिवंद्य. पावलो पावली सावध करीती, निंदामिषे दोष कळविती, भावी परांचे अनर्थ टाळविती, उपकार हे किती वानू मी. बहुता परी साधू संती, वर्णिली से जयांची महती, तया निंदक वृंदाप्रती, करीतो मी प्रणती साष्टांग. आली श्रोतिया अत्यंत चिळसी, निंदकही निघाले बहिर्दिशी, मंडळी चालली मशिदीसी, दर्शनासी बाबांच्या. बाबा पूर्ण अंतर्ज्ञानी, देती वेळीच भक्तांस शिकवणी, पुढे कैसा प्रकार तयांनी, आणिला घडवुनी ते परिसा. मंडळी सह जाता लेंडियेसी, बाबा पुसती तया भक्ताविसी, मंडळी म्हणे ओढिया पासी, बहिर्दिशेसी गेले ती. कार्यक्रम आटोपल्यावरी, लेंडीवरून परतली स्वारी, ओढियावरून भक्तही माघारी, फिरले घरी जावया. भेटी होता परस्परा, घडला जो वृत्तांत तये अवसरा, विनवी श्रोतया जोडून करा, तो अवधारा सादर. तेथेच एका कुंपणा शेजारी, यथेष्ट विष्ठामिष्टांनावरी, एक ग्राम सुकरी मिटक्या मारी, बाबा निज करी दाविती त्या. पहा त्या जिभेला काय गोडी, जना लोकांची विष्ठाची वडी, बंधू स्वजनावर चढफडी, यथेष्ट फेडी निज हौस. बहुत सुकृताची ये जोडी, आला नरजन्म ऐसा जो दवडी, तया आत्मघ्ना ही शिरडी, सुख परवडी काय दे. ऐसे बोलत बाबा गेले, भक्त अंतरी बहुत खोचले, प्रातर्वृत्त सर्व आठवले, बोलते टोचले बहुवर्मी. असो बाबा तो परोपरी, भक्ता बोधिती प्रसंगानुसारी, यातील सार साठविल्या अंतरी, काय हो दूरी परमार्थ. असेल जरी माझा हरी, तरी मज देईल खाटल्यावरी, म्हणीची या सत्यता खरी, परीती अन्न आच्छादनी. परीती जो परमार्था लावील, परमार्थ सर्वस्वी नागवील, जैसे जो करील तैसे भरील, अमोल हे बोल बाबांचे. आणि कही बाबांचे बोल, परिसता देतील स्वानंदा डोल, भाव भक्तीची असलिया ओल, मुळे सखोल जातील. जलस्थल काष्ठ प्रदेशी, जनी वनी देशी विदेशी, संचलो मी तेजी आकाशी, एकदेशी मी नव्हे. औटहात देह परिमित, हेच मदव्याप्ती जे मानित, त्यास करावया निर्भ्रांत, मूर्तिमंत मी झालो. निष्कामत्वे अनन्य भजन, करीती जे माझे रात्रंदिन, ते प्रत्यक्ष माझे मी पण, दुजे पण विरहित. गुळ राहील गोडी वेगळा, सागर लाटा पासाव निराळा, तेजा सोडोन राहील डोळा, मजविण भोळा भक्त तै. चुकावा जन्म मरणावर्त, ऐसे जयाचे मनी निश्चित, प्रयत्ने रहावे धर्मवंत, स्वस्थ चित्त सर्वदा. त्यागावे तेणे बोल वर्मी, कोणासी छेदू नये मर्मी, सदा निरत शुद्ध कर्मी, चित्त स्वधर्मी ठेवावे.
माझी ये ठाई मनबुद्धी समर्पा स्मरा मज निरवधी देहाचे काहीही होवो कधी भय त्रिशुद्धी त्या नाही जो पाहे मजकडे अनन्य वर्णी परिसे मत्कथा धन्य न धरी भावना मदन्य चित्त चैतन्य लाधेल माझे नाव घ्या मज शरण या हे तो सांगत गेले अवघिया परी मी कोण हे जाणण्या श्रवण मनन आज्ञा पिले एकास भगवन नाम स्मरण एकास भगवल्लीला श्रवण एकास भगवत्पाद पूजन आनान नियमन आनाना कोणास आध्यात्म रामायण कोणास ज्ञानेश्वरी पुरश्चरण कोणास हरिवरदा पारायण गुरुचरित्रावलोकन कोणा ते कोणा बैसविती पायाजवळी कोणास खंडोबाचे देऊळी कोणाच्या विष्णू सहस्र नामावळी बांधिती गळी कळकळीने कोणास उपदेशिती रामविजय कोणासी ध्यान नाम महात्म्य कोणासी छांदोग्य गीतारहस्य विश्वासे स्वारस्य अनुभविजे कोणास काही दीक्षा प्रकारा सीमाच नाही कोणा प्रत्यक्ष कोणा दृष्टांताही उपदेश नवलाई अपूर्व भक्त 18 पगड जाती धाव धावूनि दर्शना येती जयास मद्यावर अतिप्रीती स्वप्नीही जाती तयांचे वक्षस्थळावरी बैसती हाती पायी छाती दडपिती स्पर्शाचा कानास खडा लावविती भाक घेती तव जाती लग्नगृही भिंतीवरती ज्योतिषी जैसे हरिहर काढिती गुरुर्ब्रह्मादि मंत्र लिहिती कोण्या भक्तार्थी स्वप्नात कोणी चोरूनी लाविता आसने करू आदरिता हठयोग साधने बाबास कळे ते अंतर्ज्ञाने अचूक बाणे खोचिती कोणा अपरिचिता हाती धरून निरोप देती पाठवून स्वस्थ न बसवे का भाकर खाऊन सबुरी धरून रहावे कोणास प्रत्यक्ष निक्षूनी सांगती आमुची तो मोठी कडवी जाती सांगून पाहू एकादो वक्ती शेवटची गती बहु कठीण सांगू एकदा सांगू दोनदा न करी जो गुमान आमुचे शब्दा त्या मग पोटचे पोरास सुद्धा चिरूनी द्विधा फेकू की महानुभावते महामती कायमी पामर वानू चमत्कृती कोणा दे ज्ञान प्राप्ती विरक्ती सद्भाव भक्ती कवणा दे कोणास काही व्यवहारी प्रशस्त वर्तनाची लावीत शिस्त चुटका एक उदाहरणार्थ श्रोतृवृंदार्थ मी कथितो एकदा बाबा भर दुपारी काय आले नकळे अंतरी राधा कृष्णीच्या घरा शेजारी आली स्वारी अवचिता समवेत होते काही जन म्हणती आणा आणारे निसण तो एकाने तात्काळ जाऊन शिडी तै आणून ठेविली बाबा ती लावविती घरावरी स्वये चढती छपरावरी कोणान ठावे काय अंतरी योजना तरी हे काय वामन गोंदकराचे घरा शिडी लावविली ते अवसरा चढले शिडीवरून छपरा स्वये झरझरा श्री साई तेथून राधा कृष्णीचे छपर शेजारीच घरासी घर तेही वळंघून गेले सत्वर काय हा चमत्कार कळेना राधा कृष्ण बाईंस मात्र तेच संधीस मोठा प्रखर आला होता शीतज्वर अत्यंत अस्थिर त्या होत्या दोघे दो बाजू धरू लागत तेव्हाच बाबा चालू शकत स्वये एवढे असता अशक्त कोठून सामर्थ्य आले हे लगेच दुसरे बाजूची वळचण वळंघोनिया तेथील उतरण तेथेही लाववोनी तीच निसण आले उतरून खालती पाय लागता धरेसी 2 रुपये निसणवाल्यासी दिधले बाबांनी अतिदक्षतेसी
अविलंबितेसी तात्काळ लाविली दोठाई शिडी हीच कायती श्रमाची प्रौढी यदर्थ बाबा भरपाई एवढी करीती फेडी तयाची जनास सहजी जिज्ञासा निसणवाल्यास इतुका पैसा बाबा देती तरी हा कैसा म्हणती हे पुसा तयास केला एकाने तेधवा धीर बाबा देती प्रत्युत्तर कोणाच्याही श्रमाचा भार फुकट लवभार घेऊ नये कोणाही पासून घ्यावे काम परी जाणावे तयाचे श्रम लावावा जीवास ऐसा नियम फुकट परिश्रम घेऊ नये कोणी जाणावे खरे इंगित बाबा हे का ऐसे करीत हे तो तयांचे तया अवगत संतांतर्गत अतिगूढ परिसता मुखीचे उद्गार तेच सर्वस्वी आम्हा आधार ठेविता तैसा वर्तन निर्धार चालेल व्यवहार सुरळीत असो पुढील अध्यायाची गोडी याहूनी आहे अति चोखडी एका मोलकरिणीची पोर भाबडी कोडे उलगडी श्रुतीचे गणुदास प्रासादिक हरिदास उपकार करावया प्राकृत जनास ईशावास्य भाषांतरास करावया कास घातली साई कृपे ग्रंथ लिहिला परी काही गूढार्थ राहिला तेणे मनास संशय पडला कैसा फेडिला बाबांनी बाबा वदत शिरडीत बसून पारल्यास जै जासील परतोन काकांच्या घरची मोलकरीण शंका समाधान करील ईशावास्य पद्म परिसरी रुंजी घालील वाग्देवी भ्रमरी ते आमोद सेविती कळा कुसरी श्रोता चतुरी भोगिजे असो पुढील अध्यायी हे कथन करता करविता साई दयाघन श्रोता यथावकाश श्रवण करावे कल्याण होईल पंत हेमाड साईस शरण तैसाच भूती भगवंती लीन श्रोता देणे अवधान दान साई निवेदन गोड हे स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते मदनुग्रहो नाम 19 संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 20 श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवतायै नमः श्री सीतारामचंद्राभ्यां नमः श्री सद्गुरु साई नाथाय नमः। ओम नमो जी गुरु मानस सरा प्रसाद वाक्य मुक्ता करा अनन्य भक्त मराळ निकरा चरणी थारा तुझपाशी सदाश्रया महाउदारा घालूनी प्रसाद मुक्त चारा देऊनी निज विश्रांती आसरा येरझारा चुकविसी काय तो साई सिद्धाश्रम दर्शने निवे संसार श्रम निकटवर्ती भवभ्रम दवडी अविश्रम सहवासे साई मूळ निराकार भक्त काजा लागी साकार करोनी माया नटीचा स्वीकार खेळला साचार नट जैसा ऐसिया साईस आणू ध्यानी क्षणभर जाऊ शिरडी स्थानी 2 प्रहरच्या आरती मागुनी लक्ष लावून पाहूया माध्यान्ही आरती पाठी येऊन मशिदीच्या काठी महाराज अतिकृपा दृष्टी उदी वाटीत भक्तांस भक्त ही प्रेमळ उठाउठी
घालीत समचरणी मिठी उभ्याने मुख न्याहाळिता दृष्टी भोगीत वृष्टी उदीची बाबा ही भरभरोनी मुष्टी घालीत भक्तांच्या करसंपुटी अंगुष्ठे लावीत तयांच्या ललाटी प्रेम पोटी अनिवार जा भाऊ जा जेवावयास जा अण्णा जा तू खा सुग्रास जा अवघे जा निजस्थानास प्रत्येकास वदत ते आता जरी ते पाहू न मिळे परी ते सर्व गत सोहळे शिरडीस त्या त्या स्थानी त्या त्या वेळे दृढ ध्यान बळे दिसतात असो ऐसे करुनी ध्यान अंगुष्ठापासूनी मुखावलोकन प्रेमे घालूनी लोटांगण कथानुसंधान चालवू गताध्यायाची या अंती कथिले होते श्रोतया प्रती की बाबा ही मोलकरिणी हाती अर्थश्रुतीचा उकलविला ईशावास्य भावार्थ बोधिनी आरंभिली होती गणुदासांनी आशंका उपजताच सद्गुरुचरणी घातली नेऊनी शिर्डीस बाबा तै वदले जे वचन तुझ्या या शंकेचे निवारण करील काकांच्या घरची मोलकरीण जाशील परतोन ते समयी तेच की सांप्रत कथानुसंधान आता येथून चालवू आपण श्रोती होईजे दत्तावधान होईल श्रवण अविकळ संस्कृत भाषा न भिज्ञार्थ ईशावास्योपनिषदर्थ ओवी द्वारा पदपदार्थ संकलितार्थ विवरावा ऐसी आस्था धरोनी मनी ईशावास्य भावार्थ बोधिनी प्राकृत भाषा सुगम साधनी गणुदासांनी आरंभिली गूढार्थ प्रचुर हे उपनिषद भाषांतर झाले पदप्रपद विना अंतर्गत रहस्य बोध होईन आनंद मनाते चहू वेदांचे जे सार तेच उपनिषदांचे भांडार हरी गुरु कृपा नसलियावर अति दुस्तर गाठावया म्हणेल कोणी मी सज्ञान आपुल्या मते करोनी यत्न करीन उपनिषदांचे आकलन प्रतिपादन यथार्थ तरी ते कल्पांतीही न घडे हे तो गुरुकृपा नसता साकडे गुप्त प्रमेय हाती न चढे मार्गी अवघडे पदोपदी तेच जो गुरुपदी जडे तया नाही अणुमात्र साकडे तयाची या दृष्टी पुढे आपे आप उघडे गूढार्थ आत्मज्ञानाचे हे शास्त्र जन्म मरणोच्छेदक शस्त्र जे निरभिमान निस्संग मात्र तेच सत्पात्र विवेचना ऐसियांची कास धरिता क्षणात उपजे अर्थबोधकता बुद्धीची जाई प्रतिबद्धकता होय विशदता गूढार्थी ईशावास्य प्राकृती आणिता दासगणूंची हेच अवस्था परी साईनाथे कृपा करिता तद्दुर्गमता विराली गीर्वाण भाषेचे अल्पज्ञान तत्रापि आचार्य विद्यारण्य वंदूनी साई बाबांचे चरण ओवी लेखन आदरिले गणुदास वाणी दुग्धधारा प्रसाद साईंचा तयात शर्करा तेथील माधुर्य परंपरा क्षणैक आदरा जी श्रोते असो हे बोधिनी दिग्दर्शन हृद्गतार्था करा मूलावलोकन या मतकथेचे अनुसंधान आहे की आन अवधारा निजभक्त करिता ग्रंथावलोकन आढळे जधी दुर्बोध वचन महाराज करीती समाधान बोलल्या वीण कैसे पा हाच या कथेचा हेत श्रोतया व्हावा तात्पर्ये विदित इतुकेची माझे मनोगत दत्तचित्त परिसाजी ओवीबद्ध टीका केली विद्वज्जनासी मान्य झाली गणुदासांची मनीषा फिटली आशंका राहिली पै एक मांडिली ती पंडितांसमोर उहापोह केला थोर परी होईना समाधान पर
शंका निर्धार कोणाही. इतुक्यात शिर्डीस काही कारणे, दास गणूंचे घडले जाणे. आशंकेचे निवारण होणे, सहजपणे झाले की. घेऊ गेले साईंचे दर्शन, मस्तकी धरिले श्रींचे चरण. करुनिया साष्टांग वंदन, सुख संपन्न जाहले. संत कृपेचे अवलोकन, संत मुखीचे मधुर वचन. संतांचे ते सुहास्य वदन, कृतकल्याण भक्तगण. केवळ संतांचे दर्शन, करी सकल दोषांचे क्षालन. जयासी त्यांचे नित्य सन्निधान, काय ते पुण्य वर्णावे. का गणू कोठूनी आगमन, कुसती बाबा वर्तमान. कुशल आहे ना समाधान, चित्त प्रसन्न सर्वदा. गणुदास देती प्रत्युत्तर, असता आपुले कृपाछत्र. किमर्थ व्हावे म्या खिन्नांतर, आनंद निर्भर असे मी. आपणही हे सर्व जाणता, लोकोपचारार्थ प्रश्न करिता. मी ही जाणून आहे चित्ता, कुशल वृत्ता कापुसता. स्वये मज करवी आरंभ करविता, पुढे तो रंगारूपास येता. मध्येच ऐसी मेख मारिता, कोणाही उकलिता उकलेना. ऐसे परस्पर चालले भाषण, करीत गणुदास पाद संवाहन. ईशावास्य भावार्थ बोधन, संबोधे प्रश्न पुसिला. ईशावास्य भावार्थ बोधिनी, लिहू जाता अडखळे लेखणी. शंका कुशंका राहती मनी, बाबा त्या उकलूनी सांगाव्या. साध्यंत घडला जो प्रकार, केला बाबांच्या पायी सादर. आशंका ही दुर्निवार, मांडिली समोर बाबांच्या. गणुदास विनवी साईनाथा, माझे ग्रंथ परिश्रम वृथा. ही या ईशावास्याची कथा, आपण सर्वथा जाणता. आशंका दूर झाल्या विना, ग्रंथाचा या उकल पडेना. महाराज देती आशीर्वचना, प्रसन्न मना असे तू. काय रे यात आहे कठीण, जाता आलिया स्थळी परतोन. त्या काकांची मोलकरीण, शंका निवारण करील की. काका ते भाऊ साहेब दीक्षित, बाबांचे एक प्रेमळ भक्त. काया वाचा मने सतत, गुरुसेवा निरत सर्वदा. प्रख्यात मुंबापुरी नगरी, तेथून अल्प अंतरावरी. पारले नाम ग्रामाभीतरी, राहती हरिभाऊ हे. खरे नाव तयांचे हरी, आई बापे ठेविले घरी. जन म्हणती भाऊ साहेब जरी, बाबांचे परी तिसरेच. महाजनीस बडे काका, निमोणकरा म्हातारे काका. भाऊ साहेबांस लंगडे काका, बंब्या काका ही म्हणती ते. आई बापे ठेविती एक, राशीचे ते असते आणिक. तो पण नावे ही मारिती हाक, रीती ही अनेक परीची. महाराज ठेविता नामे निराळी, तीच मग चालती वेळोवेळी. जाणो तीच मग बिरुदावळी, प्रेम समेळी धरिजेती. कधी भिक्षू कधी काका, बाबांनी पाडिला हाची शिक्का. त्याच नामे शिर्डीत लोका, प्रसिद्ध काका जाहले. आश्चर्य वाटले गणुदासा, आश्चर्य सकळांचे मानसा. काय काकांची मोलकरीण ऐसा, उलगडा कैसा करणार. मोलकरीण ती मोलकरीण, काय तिचे असावे शिक्षण. ती काय ऐसी विचक्षण, वाटे विलक्षण हे सारे. कोठे श्रुतीची अर्थव्युत्पत्ती, कोठे मोलकरणीची मती. महाराज ही तो थट्टा करीती, जन वदती येणे परी. महाराज केवळ विनोद करीती, ऐसेच वाटले सर्वा चित्ती. परी बाबांच्या विनोदोक्ती, सत्याची गमती गणुदासा. परिसूनी त्या साईंच्या बोला, साई बोलले अवलीला. सकृत दर्शनी वाटले जनाला, दास गणूला ते सत्य. साई बोलले अवलीला, परी बोला माझी लीला. सदा सर्वदा पहावयाला, आतुर झाला जनलोक.
असो वा नसो विनोदवाणी, कदा न ती होणे निष्कारणी. बाबांच्या एकेका अक्षरागणी, असती खाणी अर्थाच्या. बाबा जे जे वाचे वदत, बोल नव्हेत ते ब्रह्मलिखित. एकही अक्षर न होई व्यर्थ, साधील कार्यार्थ वेळेवर. ही दृढ भावना दासगणूची, असो कैसी ही ती इतरांची. निष्ठा जेथे जैसी जयाची, फळ तयासी तैसेच. जैसी भावना तैसे फळ, जैसा विश्वास तैसे बळ. अंतःकरण जैसे प्रेमळ, बोधही निर्मळ तैसाच. ज्ञानियांचा शिरोमणी, मिथ्या नव्हे तयाची वाणी. निज भक्ताची पुरवावी मागणी, ब्रीद हे चरणी बांधिले. गुरुवचन नव्हे अन्यथा, मन लावून परिसाही कथा. हरेल सकळ भवव्यथा, साधन पंथा लागाल. परतले गणुदास पारले ग्रामी, काका साहेब दीक्षित धामी. उत्कंठा काकांची मोलकरीण कामी, पडते कैसी मी पाहीन. दुसरे दिवशी प्रथम प्रहरी, गणुदास असता शेजेवरी. साखर झोपेच्या आनंदा भीतरी, तै नवलपरी वर्तली. कोणी एक कुणब्याची पोरी, गात होती मंजुळस्वरी. खोचली ती सुंदर लकेरी, जिव्हारी गणुदासांच्या. दीर्घ आलापयुक्त ते गान, जयात मंजुळ पदबंधन. परिसोनी तल्लीन झाले मन, लक्ष देऊन ऐकती. खडबडून जागे झाले, गीतार्थ बोधनी लक्ष वेधले. सावचित्तची ऐकत राहिले, प्रसन्न झाले अभ्यंतरी. म्हणती ही आहे कोणाची पोर, गातसे गंभीर आणि सुस्वर. ईशावास्याचे ते कोडे थोर, उकलिले पारकीने. असो हीच ती मोलकरीण, पाहू तरी आहे कोण. जिच्या असंस्कृत वाणीमधून, श्रुत्यर्थ खूण पटविली. बाहेर जाऊन जो पाहती, खरेच कुणब्याची पोर होती. ती काकांच्या मोरीवरती, घाशीत होती बासने. शोधांती कळली नवलपरी, होता तेव्हा दीक्षितांचे घरी. नाम्यागडी तयांचे चाकरी, बहीण ही पोरी तयाची. हीच ती काकांची मोलकरीण, गीते या झाले शंका निवारण. रेड्यामुखी वेदगायन, संती कायन केले जी. ऐसे ते पोरीचे गायन, झाले दासगणूंचे समाधान. बाबांच्या थट्टेचे ही महिमान, आले की कळून सकळा ते. कोणी म्हणती गणुदास, बैसले होते देवपूजेस. काकांचे येथे देवघरास, तदा या गीतास परिसिले. असो ते जैसे असेल तैसे, तात्पर्यार्थ एकची असे. महाराज निज भक्ता शिकविती कैसे, अनेक मिसे अवलोका. ठाईच बैसोनी मजला पुसा, उगीच का रानो माळ गिवसा. पुरवितो मी तुमचा धिवसा, एवढा भरवसा राखावा. असे मी भरलो सर्वा ठाई, मजवीण रिता ठाव नाही. कुठेही कसाही प्रकटे पाही, भावापायी भक्तांच्या. असो ती 8 वर्षांची पोर, कासेस एक फाटके फटकूर. परी नारिंगी साडीचा बडिवार, गाई ती सुस्वर गीतात. काय त्या साडीचा भरजर, काय त्या साडीचा काठ सुंदर. काय मौजेचा तिचा पदर, यातची ती चूर गाताना. खायाला मिळेना पोटभर, चिंधीन वेढाया बोटभर. परी कोणाच्या नारिंगी साडीवर, हर्ष निर्भर ती दिसली. पाहून तियेची दैन्य स्थिती, आणि मनाची रंगेल वृत्ती. कीव उपजली गणुदासा प्रती, काय निवेदिती मोरेश्वरा. पहा हो हिचे अंग उघडे, द्या की तिला एकादे लुगडे. रुजू होईल ईश्वराकडे, पुण्यही घडेल तुम्हा ते. आधीच मोरेश्वर कृपामूर्ती, वरी दासगणूंची विनंती.
सुंदर साडी खरेदी करीती आनंदे अर्पिती पोरी ते नित्य खाणारी जी कदन्न तिला लाधावे पंचपक्वान्न तेवी ती मुलगी सुप्रसन्न जाहली पाहून ती साडी दुसरे दिवशी ती ल्याली साडी फेर धरी ती खेळे फुगडी दिसली इतर पोरींवर कडी मोठी आवडी साडीची तीच पुढे दुसरे दिवशी साडी ठेवून पडदणीसी गुंडाळी पूर्वील फटकुरासी परी हिरमुसी दिसेना नाही ल्याली केली जोगवण तथापि तिचे पूर्वील दैन्य गणुदासा भासे झाले विच्छिन्न भावनेच्या भिन्नत्वे नवी साडी ठेविली सदनी जरी आली फाटके नेसुनी तरी दिसेना खिन्न मनी नवती की उणीव साडीची असमर्थपणे फाटके लेणे समर्थपणे ही तैसेच करणे या नाव दैन्य संपन्नपणे मिरवणे भावने गुणे सुखदुःख हेच ते गणुदासांचे कोडे येणे परी जेव्हा उलगडे ईशावास्याचे केणे सापडे ठाईच पडे अर्थबोध ईशेच आच्छादिला जेथे सारा हा अवघा ब्रह्मांडाचा पसारा तेथे तयावीण उघडा थारा कोण विचारा मानिया तेही पूर्ण हेही पूर्ण पूर्णापासाव उद्भवले पूर्ण पूर्णातुनी काढिता पूर्ण राहील पूर्णची अवशेष पोरीचे दैन्य ईश्वरी अंश फटकूर साडी हेही तदंश दाता देय दान हेही अशेष एकची ईश भरलेला मी माझे हे पार दवडावे निरभिमानत्वे सदा वर्तावे त्यागपूर्वक भोग भोगावे अभिलाषावे न च काही ऐसी बाबांची अमोघ वाणी प्रचिती मिळविली अनेकांनी आप्राणांत शिरडी न सोडुनी जनी विजनी प्रकटत कोणास मच्छिंदर गडावर कोणास कोठेही असो शहर कोल्हापूर सोलापूर रामेश्वर इच्छा मात्र प्रकटत कोणास आपल्या बाह्यवेशी कोणास जागृती वा स्वप्नविशेषी दर्शन देत अहर्निशी पुरवीत असोशी भक्तांची ऐसे अनुभव एक ना दोन किती म्हणून करावे वर्णन शिर्डीत जरी वसती स्थान अलक्ष प्रस्थान कोठेही पहाही पोर कोणाची कोण यह कश्चित गरीब मोलकरीण नारिंगी साडीवरी तिचे ते गायन निघाले मुखातून साहजिक शंका म्हणून बाबांस पुसावी या मोलकरीणीने ती निरसावी तीही काकांच्या इथे असावी रचना ही मायावी नाही का आधीही तेथे मोलकरीण असावी हे कैसे बाबांस ज्ञान तीही भविष्यकाळी हे गाऊन श्रुत्यर्थ बोधन व्हावे कसे परी ते झाले खास वाटले आश्चर्य गणुदासांस आशंकेचा झाला निरास ईशावास्य आकळले श्रोतियामनी येईल शंका खटाटोप हा तरी काय तुका स्वयेच स्वमुखे बाबांनीच का फेडिली न आशंका तेथेच हे काय जागीच नसते करवले परी ते नसते महिमान कळले ईशे त्या पोरीसही आच्छा दिले प्रकट हे केले बाबांनी आत्मयाथात्म्य निरूपण हेच सर्वोपनिषदांचे पर्यवसान हेच मोक्षधर्म निष्कर्षण गीतार्थ प्रवचन ते हेच प्राणी भिन्न आत्मा अभिन्न आत्मा कर्तृत्व भोक्तृत्वहीन तो न अशुद्ध पाप पुण्याधीन कर्माचरण त्या नाही मी जातीने उच्च ब्राह्मण इतर मजहूनी नीच वर्ण वसे ऐसे जोवरी भेदज्ञान कर्माचरण आवश्यक मी अशरीर सर्वत्र एक मजहूनी कोणी नाही आणिक मीच की सकलांचा व्यापक स्वरूपोन्मुख हे ज्ञान पूर्ण ब्रह्म स्वरूपच्युत ऐसा हा जीवात्मा पूर्ववत कधीतरी स्वस्वरूपाप्रत
पावावा निश्चित हे ध्येय. श्रुती स्मृती आणि वेदांत या सर्वांचा हाची सिद्धांत. हेची अंतिम साध्य निश्चित. च्युतासी अच्युत पद प्राप्ती. समः सर्वेषु भूतेषु जोवरी अप्राप्त हा स्थितिविशेषु. तोवरी न भूतात्मा ऋषिकेषु. ज्ञान प्रकाशु समर्थ. विहित कर्मे चित्त शुद्ध. होता होईल अभेद बोध. शोक मोहादि संस्कृती विरुद्ध. प्रकटेल सिद्ध ज्ञान ते. अखिल त्रैलोक्य सचराचर. आच्छादी जो ईश परमेश्वर. निष्क्रिय निष्कल जो परात्पर. तो अशरीर सदात्मक. नामरूपात्मक हे विश्व. सबाह्य आच्छादी हा ईश. तो मीच मी भरलो अशेष. निर्विशेष रूपत्वे. अस्तु वस्तुतः जे निराकार. माया गुणे भासे साकार. कामुका पाठी हा संसार. तोची असार निष्कामा. हे यत्किंचित भूत भौतिक. जगत चेतना चेतनात्मक. ईश्वरची हा अद्वितीय एक. निर्धार निशंक करावा. जगत बुद्धीचा हा विवेक. जरी मनासी पटेना देख. तरी हे धन हिरण्यादिक. यांचा अभिलाख न करावा. हेही जरी न घडे तरी. जाणावे आपण कर्माधिकारी. आमरणांत शतसंवत्सरी. कर्मची करीत रहावे. तेही स्ववर्णाश्रमोचित. यथोक्तानुष्ठान सहित. अग्निहोत्रादि नित्यविहित. चित्त अकलंकित होईतो. हा एक चित्तशुद्धीचा मार्ग. दुजा सर्वसंग परित्याग. हे न आक्रमिता ज्ञान योग. कर्मभोगची केवळ. ही ब्रह्मविद्या हे उपनिषद. सर्वान देती अधिकारविद. वृत्तीन जोवरी झाली अभेद. उपनिषद बोध शाब्दिक. तरी तोही व्हावा लागे. जिज्ञासू आधी तोच मागे. म्हणून बाबाही पाठविले मागे. मोलकरीण सांगेल म्हणून. स्वयेच बाबा हा बोध देते. तरी हे पुढील कार्य न घडते. एकमेवा द्वितीय नसते. ज्ञान हे कळते बाबांचे. मज वाचून आणिक कोण. आहे ती काकांची मोलकरीण. मीच तीही दिधली खूण. ईशावास्य जाणविले. परमेश्वरानुग्रहलेश. आचार्यानुग्रह विशेष. नसता आत्मज्ञानी प्रवेश. सिद्धोपदेशची आवश्यक. आत्मप्रतिपादक जे जे शास्त्र. श्रवणी आणावे ते तेच मात्र. प्रतिपाद्य जे ते मीच सर्वत्र. मजवीण अन्यत्र काहीच न. होता आत्मतत्वाचे विवरण. तोच मी आत्मा नव्हे आन. हे जयासी अभेदानुसंधान. आत्मा ही प्रसन्नतयासीच. असो आत्मनिरूपण होता. ऐसेच आत्मानुसंधान राखिता. ऐसीच निश्चल धरिता आत्मता. परमात्मा हाता येईल. पुढील अध्याय कथानुसंधान. विनायक ठाकूरादि कथा कथन. श्रोते करोत सादर श्रवण. परमार्थ प्रवण होतील. त्याही कथा ऐशाच गोड. ऐकता पुरेल श्रोतियांचे कोड. महापुरुष दर्शनाची होड. पुरेल चाड भक्तांची. जैसा उगवता दिनमणी. अंधार जाय निरसोनी. तेवी या कथा पीयूष पानी. माया हरपोनी जातसे. अतर्क्य साईंचे विंदान. त्यावीण कोण करील कथन. मी तो एक निमित्त करून. तेची ते वदवून घेतील. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते. भक्त हेमाडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते. ईशावास्य भावार्थ बोधनम नाम विंशोऽध्यायः संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज.